कांद्याचे दर नाशिकमध्ये घसरत असताना एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे कांद्यावर लावण्यात आलेल्या निर्यात शुल्क हे रद्द करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आता नाशिकचे माजी पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील दादा भुसे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी देखील मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली मागणी केलेली आहे। कांदा निर्यात शुल्कामुळे कांदा निर्यातीसाठी अडचण होते आहे आणि त्यामुळे कांदा निर्यात शुल्क पूर्णपणे हटवण्याची मागणी दादा भुसे आणि इतर लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। सध्या नाशिकमध्ये कांद्याला 1000 ते 1500 एवढा कमी दर जो आहे तो मिळतोय आणि त्यामुळे निर्यात शुल्क कमी न केल्यास कांद्याचे दर अजून कमी होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे। जर कांद्याचं निर्यात शुल्क हटवलं तर कांद्याची निर्यात वाढेल आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात तरी दिलासा मिळेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कांद्यावर लावण्यात आलेलं हे निर्यात शुल्क जे आहे ते पूर्णपणे रद्द करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी केली जाते आणि त्यामुळे आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडनं नेमका कधी निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।